श्रीमद्दासबोध दशक 16वा सप्ततीन्वय समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण। श्रीराम समर्थ धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक। जयाचे नहा त्रैलोक्य पावन झाला। भविष्याणी शतकोटी हे तो नाही देखिली दृष्टी। धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नभे भविष्याचे कवचन कदाचित झाले प्रमाण। तरी आश्चर्यवानिती जन भूमंडळीचे नसता रघुनाथावतार नाही पाहिला शास्त्राधार। रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे ऐसा जयाचा वाग्विलास ऐकोनी संतोषला महेश। मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण। जयाचे कवित्व शंकरे पाहिले इतरा नवचे अनुमानले। रामोपासकासी झाले परम समाधान। ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार। परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती। पूर्वी केली दृष्ट कर्मे परिपावन झाला राम नामे। नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडिली। उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे। ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते। वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले। शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या। पूर्वी होता वाल्या कोळी जीव घातकी भूमंडळी। तुची वंदिजे सकळी विभूती आणि ऋषेश्वरी। उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप। देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला। अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले। तिचे नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे। वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे। दयाच्या तीव्र तपे जिजे हृदय तापसाचे। जो तापसा माझी श्रेष्ठ जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ। जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे। जो निष्ठावंतांचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण। जयाची धारणा साधारण साधकास दृढ करी। धन्य वाल्मिक ऋषेश्वर समर्थांचा कवेश्वर। त्यासी माझा नमस्कार साष्टांग भावे। वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा। म्हणून या सर्वथा काय म्हणून वर्णावे रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेणे तयाची महिमा वाढली। भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे। आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला। मंडळी उधारिला बहुत लोक रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा पार। त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन नाम